नमस्कार मंडळी. खूप दिवसांनी एक ऐतिहासिक, सत्य आणि कल्पिताच्या सीमेवर रेंगाळणारे उत्कंठावर्धक पुस्तक हाती आले आणि 2-4 दिवसात वाचूनही झाले. त्याचाच हा परिचय करून देतोय. पुस्तकाचे नाव आहे शोध. लेखक मुरलीधर खैरनार यांनी नाशिक जिल्ह्याची दुर्ग भ्रमंतीवर लिहून नाशिक बागलाण भागातील किल्ल्यांची आपल्याला ओळख करून देणारं, एकूणच सत्य आणि कल्पनेच्या सीमारेषेवरचे हे पुस्तक लिहिताना लेखकाने ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, तांत्रिक आणि इतर अनेक बाबींचा काटेकोरपणे अभ्यास केल्याचे संदर्भ चपकलपणे येत राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खंडणी मिळवायला दुसऱ्यांदा सुरतेची लूट केली आणि त्या सगळ्या खजिन्याचे 2 भाग करून 4 वेगवेगळ्या वाटांनी स्वराज्याकडे रवाना केले. वाटेवर सर्वत्र मोगलांचे राज्य सांभाळणारे सुभेदार त्यांना कडवा विरोध करणार हे त्यांनी गृहीतच धरले होते. त्यामुळे प्रत्येक तुकडीबरोबर सैन्याची शिबंदीही दिली गेली. त्यातीलच एका तुकडीचा प्रमुख गोंदाजी नारव हा खूप प्रयत्न करूनही अजिंठा सातमाळा पर्वतरांगेच्या परिसरात अखेर मोगलांच्या तावडीत सापडला आणि त्याची रवानगी औरंगाबादच्या तुरुंगात केली गेली. पण त्याआधीच त्याने आपल्याकडचा प्रचंड खजिना मोठ्या शिताफीने एका सुरक्षित ठिकाणी लपवला. पुढे संभाव्य परिसरात महिनोमहिने शोध घेऊनही मोगलांच्या हाती तो खजिना लागला नाही. पकडला गेल्यावर हर तऱ्हेने छळ होऊनही गोंदाजीने सुद्धा तोंड उघडले नाही. मात्र नियतीची योजना म्हणा किंवा काहीही, त्याचवेळी काहीतरी फुटकळ कारणावरून एक इंग्रज अधिकारी रिचर्ड ग्रेंजर याला मोगलांनी पकडून औरंगाबादच्या तुरुंगात डांबलं. मरणाच्या दारात उभा असलेल्या गोंदाजीची रिचर्डशी मैत्री झाली आणि मग त्याने मनात काही एक योजना आखली. रिचर्डचा अपराध फार मोठा नसल्याने आणि त्याच्या सुटकेसाठी कंपनी सरकार खंडणी द्यायला तयार असल्याने त्याची लवकरच सुटका झाली. परंतु त्याआधी आपल्या मैत्रीचा उपयोग करून गोंदाजीने त्याला शिवाजीराजांकडे पोहोचवण्यासाठी काही एक निरोप लिहून दिला. मोडी लिपीतील हा निरोप एका रेशमी कापडावर लिहिला होता. तो शिवाजीराजांकडे पोचवायचे वचन ग्रेंजरने गोंदाजीला दिले आणि त्याची सुटका झाल्यावर सुरतेला कंपनीच्या वखारीत पोहोचला. तोवर इकडे गोंदाजीनं तुरुंगातच डोळे मिटले. मात्र सुरतेला पोहोचल्या रिचर्डचे वडील मरण पावल्याची बातमी त्याला मिळाल्याने त्याला तातडीने इंग्लंडला जावे लागले आणि पुढे साप चावल्याचं निमित्त होऊन तोही मरण पावला. त्यामुळे रिचर्ड पुन्हा भारतात आलाच नाही आणि गोंदाजीचा निरोप त्याच्याबरोबरच राहिला. मात्र या काळात त्याने डायरी लिहिणे चालू ठेवल्याने यातील बऱ्याच गोष्टींची त्याच्या डायरीत नोंद झाली. यावर आता सुमारे 350 वर्ष उलटली आहेत आणि आता रिचर्डच्या 3ऱ्या-4थ्या पिढीतील क्लारा ग्रेंजर एका नाताळच्या सुट्टीत आपल्या मूळ घरी गेलेली असताना तिला रिचर्डच्या जुन्या ट्रंकेत ती डायरी, तो रेशमी कापडावरचा निरोप आणि इतर वस्तू मिळतात. परंतु मोडी लिपीतला तो निरोप तिला वाचता येत नाही. क्लारा इतिहास समाजशास्त्र विषयातच शिकत असल्याने तिला याचं महत्त्व मात्र लगेच जाणवते आणि ती फेसबुकवरून या विषयाशी संबंधित शोध घ्यायला लागते. तेव्हा फेसबुक ग्रुपवर तिला नाशिकचे केतकी, शौनक आणि मुंबईचा निनाद ही मंडळी भेटतात आणि त्यांच्यात माहितीची देवाणघेवाण होते. पुढची ही माहिती मिळवण्याच्या दृष्टीने क्लारा भारतात यायचं ठरवते आणि हे तिघे तिला भेटायला मुंबईत एकत्र येतात. मात्र क्लारा मुंबईत येण्याआधीच तिच्या भोवती जाळे विणले गेले आहे. तिच्या सामानात गोंदाजीचा निरोप आहे हे माहिती असलेले लोक तिचे सामान विमानतळावरच गायब करतात आणि तो निरोप मिळवायचा प्रयत्न करतात. ते जमत नाही तेव्हा त्यांचा हस्तक विकी तिचा हॉटेलपर्यंत पाठलाग करतो आणि जेव्हा क्लारा तो निरोप निनाद, केतकी आणि शौनकला दाखवत असते तेव्हा जवळून जाताना गुप्तपणे त्याचे फोटो काढून घेतो आणि आबाजींना पाठवतो. आबाजी एका गुप्त संघटनेचे सदस्य आहेत आणि विकी त्यांचा हस्तक आहे. गोष्टीतल्या दुसऱ्या एका धाग्यात नाशिकमध्ये सॉफ्टवेअर कंपनी चालवणारा शौनकचा मित्र साहिल याला त्याचे पुराणिक काका त्यांच्या एका मित्राचा जळालेला लॅपटॉप रिकव्हर करशील का म्हणून विचारतात. हा लॅपटॉप रिकव्हर करताना साहिलला काही संशयास्पद फाईल्स मिळतात ज्या तो डिकोड करू शकत नाही. शंकेपोटी तो याचा उल्लेख पुराणिकांकडे करतो आणि पुराणिक त्यांच्या लॅपटॉपवाल्या मित्राला ही शंका विचारतात. हा मित्र म्हणजे आबाजी. पुढे लवकरच साल्हेर किल्ल्यावर एकटाच ट्रेकिंगला गेलेला असताना साहिलचा दरीत पडून संशयास्पद मृत्यू होतो आणि जवळपास त्याचवेळी इथे पुराणिकांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. डिनर झाल्यावर क्लारा आपल्या रूमवर जाते आणि केतकी, शौनक आणि निनाद आपापल्या घरी जातात. पण त्याआधी केतकीने क्लाराच्या खोलीत गुपचूप एका कॅमेरा आणि मायक्रोफोन सेट केलेले असतात आणि समोरच्या हॉटेलात आपली खोली घेतलेली असते जेणेकरून तिला क्लारावर लक्ष ठेवता येईल. इकडे क्लाराच्या खोलीत हॉटेल बॉयच्या रूपात घुसून विकी तिचा खून करतो आणि तिच्या सामानातील रेशमी कापडावर लिहिलेला संदेश घेऊन गायब होतो. केतकी हे सगळे कॅमेऱ्यात बघून हॉटेलच्या डेस्कला अनामवी फोन करून कळवते आणि हॉटेलवाले झटपट पोलिसांना पाचारण करतात.
एका परदेशी तरुणीचा खून ही हाय प्रोफाईल केस गांगुर्डे नावाच्या एका नवशिक्या इन्स्पेक्टरकडे येते आणि तो ताबडतोब हॉटेलवर येऊन चौकशी सुरू करतो. परंतु लवकरच क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर नाईक तिथे पोहोचतात आणि गांगुर्डेच्या हातून केस आपल्याकडे घेतात. नाईकांनी आबाजींनी हाताशी धरले आहे आणि त्यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवले आहे. त्यामुळे नाईक लगेच केतकी, शौनक आणि निनादला पकडण्याच्या मागे लागतात. इकडे आबाजी त्या मोडी लिपीतल्या निरोपाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत आहेत, तर तिकडे निनाद आणि शौनकही निनादच्या घरी येऊन तेच करत आहेत. तेवढ्यात निनादच्या फोनवर एक अनोळखी नंबरातून फोन येतो. हा फोन इन्स्पेक्टर गांगुर्डेचा आहे. खरे तर त्याला निनादला फोन करायचा असतो, पण तितक्यात इन्स्पेक्टर नाईक त्याला काहीबाई बोलण्यात गुंतवतात आणि फोन त्याच्या खिशात सुरूच राहतो, ज्यावरून निनादला अनायासे गांगुर्डे आणि नाईकांचे संवाद ऐकून येतात. इकडे आबाजींनी आपल्या साने नावाच्या मित्राकडून त्या मोडी लिपीतील निरोपाचा उलगडा करून घेतला आहे आणि त्यावरून त्यांना वणीच्या सप्तशृंग पर्वताच्या माथ्यावर खजिना दडवलेला आहे असे वाटू लागले आहे. त्यांनी या खजिन्याच्या शोधात अजित चौधरी नावाच्या एका श्रीमंत माणसाला सहभागी करून घेतले आहे. अजितच्या स्कायलार्क कंपनीची खाणकाम करणारी टीम पूर्ण ताकदीनिशी अत्याधुनिक साधने घेऊन अजिंठा सातमाळा डोंगर रांगेत शोध घेत आहे. कारण अजितला या प्रचंड खजिन्यात रस आहे. मात्र टीमला असे सांगितले आहे की आपण रोडियम, पॅलोडियम अशा दुर्मिळ धातूंचा शोध घेत आहोत आणि आता त्यांच्या शोधाची दिशा आबाजींनी सप्तशृंगीकडे वळवली आहे. इकडे केतकी आणि शौनक गोंदाजीचा निरोप उलगडण्यात यशस्वी होतात. तो असा: दरेगावच्या पाटलाकडे एक अभयदान देणारी भयमुक्त चेहऱ्याची कृष्णवर्णी देवी आहे. तिला वंदन करून तिच्या मस्तकाकडे पहा, म्हणजे तुम्हाला दिव्य संजीवनीचा रस्ता मिळेल. आता ते शोधत असलेल्या भागात 3 दरेगाव आहेत. तेव्हा नक्की कुठे जावे याचा विचार करत ते शौनकच्या नाशिकच्या घरापाशी पोहोचतात. तो त्यांच्या स्वागताला पोलीस तिथे उभेच असतात. त्यामुळे आल्यापावली परत फिरून केतकी आणि शौनक पुन्हा CBSला येतात आणि एक सुमो भाड्याने ठरवून दरेगावला जायला निघतात. सुमोच्या ड्रायव्हरच्या सल्ल्यावरून ते प्रथम सप्तशृंग गडाजवळच्या दरेगावला जातात. पण या दरेगावच्या पाटलाकडे त्यांना ती देवीची काळी मूर्ती सापडत नाही. हार न मानता ते आपला मोर्चा दुसऱ्या दरेगावकडे वळवतात. वाटेत त्यांना कोकणा आदिवासी लोकांची एक मिरवणूक दिसते. त्यांचा भाया नावाचा उत्सव चालू असतो. सोमो ड्रायव्हरकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांना जी माहिती मिळते त्यानुसार भाया म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला काही दिवस खाऊ पिऊ घालून पुन्हा त्याच्या घरी पोचवण्याचा हा उत्सव असतो. मौखिक परंपरेनुसार भाया म्हणजे वाट चुकून आलेला कार्तिक स्वामी आणि त्याला डोंगर देवाकडे म्हणजे शंकराकडे पोचवायचे, अशी ही परंपरा. त्या दिवसात सगळे पुरुष गावकरी एका खळ्यात एकत्र राहतात. दिवसातून एकदाच जेवतात. मांसाहार, स्त्री संघ वर्ज. थोडक्यात आलेल्या पाहुण्याच्या चालीरीती पाळतात आणि अखेरीस जड अंतकरणाने त्याला त्याच्या घरी पोचवतात. तर या दुसऱ्या दरेगावला त्यांना तुळशीराम बाबा हे पाटील भेटतात आणि त्यांच्याकडून त्यांना एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळते. ती म्हणजे त्यांना पाहिजे तशी देवीची मूर्ती त्यांच्याकडे वंशपरंपरागत होती. पण इंग्रज कलेक्टर जॅक्सन त्या भागात या भायाच्या उत्सवाची माहिती घेण्यासाठी आला असताना तुळशीराम बाबाच्या आज्याकडून त्यांनी ती नेली आणि बदल्यात एक सर्टिफिकेट दिले. तुळशीराम बाबा केतकी आणि शौनकला ते सर्टिफिकेटही आणून दाखवतो, ज्यात स्पष्ट लिहिलेले असते की ही देवीची मूर्ती मी अनाजी काळोबा गांगुर्डे यांच्याकडून बॉम्बे एशियाटिक सोसायटीच्या वतीने देणगी म्हणून स्वीकारत आहे. हा जॅक्सन म्हणजेच 1909 साली नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये ज्याची क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी हत्या केली तोच हे शौनकच्या लक्षात येते. आता त्यांच्या तपासाला थोडी थोडी दिशा मिळू लागते. त्या देवीच्या मूर्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ते आपला मोर्चा नाशिकच्या अभोणकर सरांकडे वळवतात. अभोणकर सर जॅक्सनचे चरित्र लिहित आहेत आणि त्यामुळेच तेच या सगळ्या घटनेवर जास्त प्रकाश टाकू शकतील ही शौनकची अटकल असते. सरांशी बोलताना त्यांना जॅक्सनच्या शेवटच्या दिवसांबद्दल बरीच माहिती मिळते. कोकणा आदिवासींची माहिती गोळा करून जॅक्सन जेव्हा नाशिकला परत झाला तेव्हाच त्याची हत्या झाली आणि त्यानंतर त्याची बायको इंग्लंडला परत गेली. जाताना तिने जॅक्सनच्या पुस्तकांचा मोठा संग्रह एशियाटिक लायब्ररीला दान केला, पण त्यात त्या मूर्तीचा कुठेच उल्लेख नाही असे अभोणकर सांगतात. पण तोवर केतकीने एक पाऊल पुढे जाऊन नवीनच गोष्ट शोधलेली असते. अभोणकर सर जॅक्सनवर पुस्तक लिहिता लिहिता एक ब्लॉगही चालवत असतात आणि त्यावर किरण कुलकर्णी नावाच्या माणसाची प्रतिक्रिया आलेली असते की माझ्याकडे या संदर्भात खूप सारी माहिती आहे. हा माणूस शहापूरच्या शाळेत शिक्षक असतो, जे कसारा घाटाच्या खाली आहे. लगोलग केतकी, शौनक आणि अभोणकर किरण कुलकर्णीशी बोलतात आणि त्याच्याकडे जायला निघतात. इकडे आबाजी आणि त्यांची टीम सप्तशृंग गडावर पोहोचली आहे आणि देवीच्या वरच्या डोंगरकड्यावर त्यांची खजिन्याची शोध मोहीम चालू आहे. एक सिकोर्स्की जातीचे चॉपर, 2 ड्रोन आणि इतर सामग्री घेऊन त्यांची टीम गडमाथ्यावर कपारीत शिरली आहे.
खूप वेळ शोधाशोध केल्यावर त्यांना एका ठिकाणी बरेच धातू असल्याचे सिग्नल मिळतात. तिकडे कड्यावर एक कपार असते, त्यात ते एक ब्रोन सोडतात आणि खालून ऑपरेट करून काही मिळतंय का ते बघू लागतात. पण दुर्दैवाने त्या कपारीत खोलवर गेल्याने त्यांचा ड्रोनशी संपर्क तुटतो. मग दुसरा पर्याय म्हणून 3 जणांची टीम त्या कपारीत शिरते आणि शोध सुरू ठेवते. पण आता दुसरा प्रॉब्लेम होतो. दोन्ही ड्रोन आणि टीम कपारीत आणि आबाजी आणि बाकी टीम खाली असते. आणि त्यांचे सिकोर्स्की हेलिकॉप्टर मोठे असल्याने कपारीच्या फार जवळ जाऊ शकत नसते आणि रॅपलिंग करून उतरायला तेवढा मोठा रोप नसतो. थोडक्यात 3 जण रात्रभरासाठी कपारीतच अडकतात. छोट्या हेलिकॉप्टर किंवा 2000 फुटाचा रोप आणल्याशिवाय त्यांची सुटका शक्य नसते आणि या दोन्ही याला दुसरा दिवस उजाडणार असतो. इकडे किरण कुलकर्णीला भेटून केतकी आणि शौनकला अजून जास्त महत्त्वाची बातमी समजते. किरणांचे पणजोबा जॅक्सनचे खाजगी मदतनीस असतात आणि त्याच्या शेवटच्या दिवसात त्याच्याबरोबरच काम करत असतात. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक अशा 7-8 वह्या लिहून ठेवलेल्या असतात. त्या किरण दाखवतो. त्यातील एका पानाकडे केतकीचे लक्ष वेधले जाते. त्यात लिहिलेले असते की जॅक्सनने दरेगावहून आणलेल्या देवीच्या मूर्तीचा मुकुटाचा भाग निघून त्यातून रेशमी कापडावर काढलेला एक नकाशा बाहेर पडतो. तो सुरळी सरळ करण्यासाठी म्हणून तो नकाशा तात्पुरता एका पुस्तकात ठेवला जातो. पण दुर्दैवाने पुढे जॅक्सन मरण पावतो आणि पुढे ती पुस्तके एशियाटिक सोसायटीला दान केली जातात. देवीची मूर्ती मात्र किरणांचे पणजोबा कलेक्टर जॅक्सनची आठवण म्हणून घरी घेऊन येतात. पण त्या मूर्तीचीही पूजा होत नसल्याने किरणचे वडील ती मूर्ती नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाला भेट म्हणून देऊन टाकतात. त्याचा एक फोटोही दाखवतात. आता मात्र तपासाला वेग येतो आणि केतकी आणि शौनक तडक मुंबईला एशियाटिक लायब्ररीमध्ये जाऊन धडकतात. रात्रभर तिथे गुपचूप राहून ते जॅक्सनचा पूर्ण संग्रह पालथा घालतात आणि हवा तो नकाशा त्यांना सापडतो. अभोणकर नाशिकला परत येतात तोवर इन्स्पेक्टर नाईक त्यांच्या घरी येऊन गेलेले असतात आणि त्यांना भेटायचा निरोप ठेवलेला असतो. अभोणकर नाईकांना सार्वजनिक वाचनालयात भेटतात आणि सगळे खरे खरे सांगून नाईकांचे समाधान करतात. नाईक लगेच मुंबई पोलिसांना कळवून केतकी शौनकला पकडायला जाळे विणतात. पण ते याही वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पुन्हा नाशिकला परत येतात. इकडे नाशिक जिल्ह्यातही पोलीस केतकी आणि शौनकचा कसून शोध घेतच असतात. पुढे नाईक आबाजीच्या हुकुमावरून सार्वजनिक वाचनालयातील ती देवीची मूर्ती ताब्यात घेऊन त्यांच्याकडे पोचवतात. आबाजींना त्या मूर्तीमध्ये अजून एक रेशमी कापडाची सुरणाळी मिळते ज्यावर एक नकाशा असतो. पण नीट बघितल्यावर आबाजींना समजते की हा नकाशा अर्धावट आहे. आतापर्यंत त्यांना हेही समजले असते की केतकी आणि शौनकला शहापूर आणि मुंबई एशियाटिकमधून बरीच महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. उरलेला अर्धा नकाशा त्यांच्याकडेच मिळणार हे ओळखून ते एक डाव टाकतात. केतकीला ते एक ऑफर देतात आणि दोघांनी आपापला नकाशा एकमेकांना द्यायचा असे ठरवतात. पण नकाशा द्यायला केतकी आली असताना पोलीस तिला घेराव करून पकडायचा प्रयत्न करतात, जो तिच्या हुशारीने फसतो. दरम्यान केतकी आणि शौनकाची जवळीक वाढत जाते आणि शेवटी केतकी त्याला आपल्याबद्दल सगळे खरे खरे सांगते. केतकी ही खोजनार जमातीमधील आहे आणि तिचे खरे नाव निरुपमा शहा आहे. त्यांच्या 19 पिढ्यांपूर्वी सोहनराय हा पहिला खोजनार होता. सुरतेच्या लुटीच्या वेळी शिवरायांचे सैनिक त्यांचे घर लुटतात तेव्हा अतिशय भाग्याचा असा देवघरातील सियमंतक किंवा शिवमंतक मणी ते घेऊन जातात, ज्यामुळे सोहनरायच्या घराण्याला अवकाळा येते आणि मग पुढच्या सर्व पिढीतील एक एक माणूस खोजनार बनून तो मणी शोधायचे काम करत असतो. त्यातील अनेकांनी शिवरायांना किंवा त्यांच्या वंशजांना भेटून तो मणी देण्यासाठी विनंती केलेली असते. पण तो मणी गोंदाजीच्या लुटीचा भाग असल्याने शिवरायांनाही हाती लागला नसतो. केतकी ही सध्याची खोजनार असते आणि तो मणी शोधणे हेच तिचे आयुष्याचे ध्येय असते. तर आता केतकी आणि आबाजी दोघांकडेही पूर्ण नकाशा आहे आणि दोघेही त्याचा अर्थ लावण्याचा कसून प्रयत्न करत आहेत. त्या नकाशात अनेक गोल काढून एकमेकांना जोडले आहेत. काही गोलात टिंब आहेत तर काहींमध्ये नाही. फक्त एका गोलात मोडी लिपीत मनोहर असे लिहिलेले आहे. हा मनोहर किल्ला म्हणावा तर अशा नावाचा किल्ला या पर्वतरांगेत नाही. मग केतकी इतिहास तज्ज्ञ अजित जोशींना भेटते. त्यांच्या सांगण्यावरून या रांगेत असलेला कोळधेहेर किल्ला काही काळ मनोहरगड म्हणून ओळखला जात असे हे त्यांना कळते. इकडे आबाजींच्या टीममधील एकाला हा नकाशा 11 किल्ल्यांचा आहे हे लक्षात येते आणि ते आबाजींना कळवतो. पण या नकाशात हातगड किल्ला काढलेला नसतो. त्याऐवजी अचला किल्ल्याला लागून एक गोल काढलेला असतो आणि तिथेच नकाशा थांबलेला असतो. इकडे केतकी आणि शौनक पहिल्या किल्ल्यापासून म्हणजेच अचलापासून शोधायला सुरुवात करायचे ठरवतात आणि अचलाबद्दलचे माहितगार चौसाळ्याच्या शाळेत शिक्षक असलेले अरुण जाखडे यांची मदत घ्यायचे ठरवून त्यांच्या घरी जातात. तर तिकडे आबाजींची टीम मनोहर म्हणजे कोळधेरकडे आपले लक्ष केंद्रित करते. केतकी आणि शौनक अरुण जाखडेंच्या घरी पोहोचतात. पण तो जांभलेवणी गावात भाया बघायला निघत असतो. इथल्या आसपासच्या प्रदेशात प्रत्येक डोंगरावर असलेली गौण म्हणजे आदिवासींची देवळे हा त्यांचा अभ्यासाचा विषय असतो. हे दोघे अरुण बरोबर जांभलेवणी गावात जायला निघतात, कारण तेही अचला किल्ल्याला लागून असते. इकडे पोलीस हात धुवून दोघांचा पाठलाग करीत असतात.
गावागावात पोलिसांच्या टीम्स फिरत असतात. त्यांना केतकी आणि शौनक अरुण बरोबर जांभलेवणी गावात गेले आहेत अशी खबर लागते आणि नाईक ती तत्परतेने आबाजींना देतात. शिवाय ते अचला किल्ल्यावर जाणार असल्याचीही माहिती देतात. आता आबाजी तातडीने आपले सगळे लक्ष अचलाकडे वळवतात, कारण त्यांना केतकीच्या आधी तिथे पोचून खजिना हस्तगत करायचा असतो. जांभलेवणी गावात केतकी आणि शौनकला मुंबईचा इन्स्पेक्टर गांगुर्डे भेटतो, जो क्लारा ग्रेंजर प्रकरणात पहिले तपास करीत असतो. पण नायकांची एंट्री झाल्यावर तो त्यातून बाहेर पडलेला असतो आणि सध्या रजेवर गावी आलेला असतो. मात्र नायकांच्या भूमिकेबद्दल त्याला कधीचा संशय आलेला असतो आणि केतकी शौनकला अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न त्याला समजलेला असतो. त्यामुळे तो केतकी शौनकला मदत करायचे ठरवतो आणि रात्रीच भायाचा उत्सव चालू असताना ते तिघं चोर वाटेने अचला किल्ल्यावर जायला निघतात. इकडे नाईक पूर्ण फौज फाटा घेऊन जांभलेवणी गावात पोहोचतात, तर दुसरीकडे आबाजीही पूर्ण टीम घेऊन तिथे येऊन धडकतात. शेवटी काय होते? केतकीला स्यमंतक मणी मिळतो का? आबाजींना 20 लाख कोटी रुपयांचा खजिना मिळतो का? नायकांना त्यांचे ठरवलेले पैसे मिळतात का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला पुस्तकच वाचायला हवे. एक मात्र नक्की, एखाद्या हॉलिवूड पटाला शोभेल असं हे पुस्तक वाचताना जागोजागी अंगावर रोमांच उभे करते. पुढे काय होणार याची उत्सुकता ताणली जाते आणि जागोजागी आलेले किल्ल्यांचे डिटेलिंग, मुंबई, नाशिक आणि आसपासच्या भागाचे रस्त्यांचे, गल्ल्याबोळ्यांचे संदर्भ, हेलिकॉप्टर, ड्रोन वगैरे विषयी तांत्रिक माहिती, पोलिसांची कार्यपद्धती, हे सगळे त्यात अजून रंजकता आणत जाते. लेखकाने पुस्तक लिहिण्याआधी केलेला अभ्यास जागोजागी जाणवतो आणि सलाम करायला भाग पाडतो. तर मित्रांनो, लवकरच आपण सातमाळा डोंगर रांगेतील किल्ल्यांची पूर्ण सिरीजचा व्हिडिओ करणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. तोवर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.